गावाच्या शेवटच्या टोकाला एका छोट्याशा झोपडीत एक बाई राहत होती. तिचे नाव होतं सरोज. केस पांढरे झाले होते, पण मन अजूनही जिवंत होतं. पती गेल्याला 5 वर्ष झाली होती आणि एकुलता एक मुलगा शहरात शिकायला गेला होता. पण तो परत कधीच आला नाही. सरोज चहाचा कप हातात घेऊन खिडकीबाहेर पावसाकडे पाहते. गावात सगळ्यांना माहीत होतं, बेचारी सरोज निराधार झाली बघ. पण सरोज प्रत्येक सकाळी उठायची, देवाला नमस्कार करायची. पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी लिंक कमेंटमध्ये दिलेली आहेत. धन्यवाद.